नमस्कार. आज तारीख आहे 1 फेब्रुवारी 2024. साधारण संध्याकाळचे 3 वाजलेत. मी आमच्या सर्वे नंबर पंधुर्जी तर्फेवाडी येथील सर्वे नंबर 44-3 या सातबारामध्ये जे घर आहेत त्या घरात मी बसलो आहे. इथे भुदरगड बँकेचं कर्ज आहे. 50,000 ते 1,00,000च्या घरात होईल. मग इथल्या पण घराचं मी बोजा उतरलं पैसे देऊन, की मग इथलंही प्रॉपर्टी क्लिअर होते आणि माझ्यामुळे बाकीचे कोण काका अडकलेत तेही त्यांची सुटका होऊ शकते. त्याच्यामुळे इथे 1 ते 1.5 लाखाची मला इथे सोय करावी लागणार. इथलं सगळं आता मी लवकरच रिपेअरिंग करून घेतोय. बँकेच्या पैशाची सोय लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न चालला आहे. आणि तो ईश्वर कृपेने तुमच्या आशीर्वादाने बऱ्याच जणांच्या सहकार्यातून आणि विशेष म्हणजे हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर काहीतरी बँकेशी सेटलमेंट करून ह्याच्यातून मी तोडगा काढू शकतो आणि माझ्या वडिलांच्या पश्चात जे भाऊ अडकलेत, ज्यांच्या सातबारावर जो बोजा दिसतोय, तोही मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. तर इथे जर बघत असाल तर सुंदर असा वारा आहे. मी 2-3 दिवसातच इथे राहायची सोय करतोय. इथे आताही राहायची सोय आहे. फक्त काही इथे क्लिनिंग्स करावं लागेल. हॉल आहे इथे व्यवस्थित. इथे कार्यक्रमाला हॉल तुम्ही वापरू शकता. एक 50 ते 70 लोकं इथे बसू शकतात. असं व्हरांडा जे आपण गावठी भाषेत म्हणतो, त्याला कन्व्हर्ट इंटू हॉल करण्याचा आमचा विचार आहे. सोर्स ऑफ इन्कम होईल. आणि डिप्रेशन हे करण्यासाठी काही लेक्चर्स किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीज करण्याचा माझा इथे विचार आहे. तो आज 2 दिवसात इथे करू शकतो. थोडंफार इथे रंगरंगोटी केल्यानंतर ते होऊ शकतं. तर सहकार्य ठेवा आणि संपर्कात राहा. ज्यांना इथे यायची इच्छा आहे त्यांनी नक्कीच WhatsAppला मेसेज करा 9764 23 63 48. एकदम परवडेल अशा दरामध्ये इथे राहायची सोय आम्ही करतोय. कोणाला जंगलात राहायचं असेल तंबू निवास करून तर त्याच्यातही राहू शकतात. एक 2-4 दिवसात क्लिनिंग आमच्याकडून होईल. अर्थात सगळ्यांची मदत पण मिळणं गरजेचं आहे. मदत म्हणजे फक्त पैशाची नव्हे, टीमवर्क पण करायचं आहे. ह्या प्रोजेक्ट मागच्या वेळी कोरोना काळात मी एकटाच धडपडत असल्यामुळे मला ते शक्य झालं नाही. खूप काही फायनान्शियल आले, बाकी काही आल्याच त्या आता पुन्हा स्टोरी सांगूया नको. तर चांगल्या कामात विघ्न घालणारी प्रत्येक ठिकाणीच असतात माणसं. आता विघ्नाचा काळ संपला आहे. तर जसं अयोध्येत राम मंदिर आपलं उभं राहिलं आहे, तसंच हे आमचं वडिलोपार्जित जे मंदिर आहे, ते पुनर्स्थापन आणि पुनर्रचना ह्याची चांगल्या प्रकारे होईल आणि ह्याचा लाभ चांगल्या सामाजिक आणि देशोपयोगी उपक्रमासाठी होईल. विशेषतः नशामुक्ती अभियान वगैरे असे आम्हाला बरेच इथे राबवायचे आहेत. मी 2-3 दिवसात साधारण रविवार किंवा सोमवारपर्यंत इथे कल्चरल ॲक्टिव्हिटीज किंवा सोशल ॲक्टिव्हिटीज चालू होण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी इच्छुकांनी ह्या कार्यात ज्यांना सहभाग घ्यायचा असेल, तर त्यांनी 9764 23 63 48 या WhatsApp नंबरला मेसेज करा, की आम्ही इच्छुक आहोत इथे काम करायला आमच्यासोबत. लेडीज असू देत, जेंट्स असू देत, राहायची सोय इथे होईल, व्यवस्थित होईल, एवढी मी तुम्हाला हमी देतो. धन्यवाद.